सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊयात. सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत. महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये. 31 आणि 1 ला माझी भेट होईलच. आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले, तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे. अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय. त्याच्यामुळे कदाचित अमितभाई शहांना ही माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत. तर आमची नैतिक जबाबदारी आहे. मी स्वतः अमितभाई शहांची वेळ घेऊन, बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमितभाई शहांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार. मी गेले 50 दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी, माझी, बजरंग अप्पांची, संदीप क्षीरसागरची, जितेंद्र आव्हाडांची, सुरेश धसांची, अंजली दमानियातांची, आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे अलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे. नैतिकता मग राजीनामा का घेत नाही? हा प्रश्न मला नका विचारू. 4 वाजता याल ना डीपीडीसीला, तेव्हा विचारा. त्याचं उत्तर मी कसं देणार? महिलांना सक्षमीकरण केलं जातंय, परंतु महायुतीतले एक मंत्री आहेत नितेश राणे, ते म्हणतात की बुरका घालून परीक्षेला प्रवेश दिला नाही गेला. कॉपीचं प्रमाण मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही. मी पत्र वाचलेलंही नाही आणि स्टेटमेंट वाचलेलंही नाही. मी स्टेटमेंट वाचून, पत्र वाचून तुम्हाला असं म्हणणं आहे. मान्य आहे का तुम्हाला हे अशा पद्धतीनं? मला माहितीच नाही, त्याच्यामुळे मी कसं बोलणार. लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील महिलांचाही त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. अगोदर आपण पाहिलं की यामध्ये बांगलादेशी महिला पण नव्हत्या. आता या सगळ्यामध्ये परराज्यातील महिलांचेही बनावट कागदपत्र बनवून त्याचा मोबदला घेण्यात आला. मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना. जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं. त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून. का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. साहेबांची तब्येत बिघडली होती, त्यानंतर त्यांनी सर्व दौरे रद्द केले होते. आता तब्येत कशी आहे साहेबांची आणि दौरे कधीपासून चालू होणार आहे? उद्यापासून साहेब सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहेत. कारण खरं तर 2 मोठ्या घटनाही झाल्या, त्याबद्दल त्यांना स्वतःला काळजी वाटते. एक तर कुंभमेळ्यामध्ये काल झालेलं स्टॅम्पीड, तुम्ही हे सगळे पाहिले असतील फोटो, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये काल झालेली जी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यात काल बऱ्याच लोकांनी मला, पुण्याचे पण काही लोक तिथे गेले, त्यांचे मला व्हिडिओज आलेले की त्यांना प्रचंड अडचण होते, सहकार्य पाहिजे, मदत हवी आहे. तर कालच निरंजन ज्योतिजी, ज्या अनेक वर्ष माझ्याबरोबर खासदार राहिलेले आहेत, केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत, निरंजन ज्योतिजींचं काल एक स्टेटमेंट आलेलं आहे की इथे आर्मी लावा, कारण का इथे प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे. हे स्टेटमेंट ग्राउंडवरून भारतीय जनता पक्षाच्या खासदार निरंजन ज्योतिजींचं आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र उत्तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.